देवाचे प्रिय लोक, किती पण देवाच्या जवळचे लोक असा, परंतु एखादी चूक जर तुम्हाला देवानं दाखवली, त्या चुकीमध्ये दुरुस्ती जर केली नाही तर देवाच्या दृष्टिकोनातून तुम्ही नापसंत पात्र बनता. नापसंत पात्र. 40 वर्ष इस्रायल लोकांचं नेतृत्व करणारा मोशे, जेव्हा जेव्हा इस्रायल लोकांमध्ये समस्या आला, देवानं त्यांच्यामध्ये मरी पाठवली, देव त्यांना मारायला लागला, हा मोशे आम्ही पाहतो इस्रायल लोकांसाठी देवासमोर पालथा पडत होता. पण एक गोष्ट देवाला आवडली नाही, पात्र बिघडलं. कोणती गोष्ट? दगडी पाट्या आणि वरून घेत असताना आणि तो म्हटला या 10 आज्ञा लोकांना समजावून सांग. परंतु आम्ही पाहतो मोशेनं काय केलं, त्या दगडी पाट्या फोडल्या, देवाची आज्ञा मोडली. जे लोक देवाच्या विरोधामध्ये वागत होते, कुरकुर करत होते, असे लोक रानामध्ये मारले. एवढं 40 वर्षाची सेवा करून सुद्धा देव मोशेला सांगतो, लांबून कनान पहा, आता मी तुला कनानामध्ये जाऊ देणार नाही, कारण हे पात्र फुटकं पात्र आहे. त्यानं माझी आज्ञा मोडली. कोणत्याही परिस्थितीमध्ये पात्र फुटू देऊ नका. जर फुटला असाल तर दुरुस्त व्हा, कुंभाराच्या हातामध्ये पुन्हा पडा, देवाजवळ प्रार्थना करा, देवा या ठिकाणात मी तुटलेलो आहे, या ठिकाणामध्ये मी फुटलेलो आहे, माझा विश्वास फुटला, माझ्या प्रार्थना फुटल्यात, माझं आध्यात्मिक जीवन फुटलं, मी प्रीतीमध्ये कमी पडलेलो आहे, मी क्षमेमध्ये कमी पडलेलो आहे, माझ्यामध्ये सहनशीलता नाही. कान देऊ नये का? आज सकाळी परमेश्वर तुम्हाला दुरुस्त करू इच्छित आहे. देव तुम्हाला आणि पुन्हा एकदा त्याचं गौरव देऊ इच्छित आहे. आणि जर पात्र नादुरुस्त असेल